तामिळनाडूचे एक नेते 2 दिवसापूर्वी मुंबईत असं बोलले की मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही. एक 10-12 दिवसापूर्वी कृपाशंकर सिंह असं म्हणाले की हिंदी भाषिक नगरसेवक जास्त निवडून आले तर महापौर हिंदी भाषिक होऊ शकतो. दुबे नावाचे बिहारचे एक खासदार 6 महिन्यापूर्वी असं बोललेले आहेत की ही जे काही मुंबई आहे तो हा एकेकाळी गुजरातचा प्रांत होता, असं त्यांचं वक्तव्य आहे. आणि 1.5 वर्षापूर्वी भैयाजी जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते घाटकोपरच्या एका सभेमध्ये असं बोललेले आहेत की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. घाटकोपरच्या लोकांना आणि मुंबई लोकांना, मुंबईतल्या सगळ्या लोकांना मराठी यायलाच पाहिजे असं नाही. या 4 वेगळ्या वेगळ्या नेत्यांचे वक्तव्य जर बघितलं त्याच्यामध्ये एक समान असा धागा आहे. मराठी भाषिकांचा आणि मराठी माणसांचा तिरस्कार त्यांच्या मनामध्ये अगदी भरलेला आहे, गच्च भरलेला आहे. आणि ही मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली तर त्याच्या पाठीमध्ये 106 मराठी माणसांचं योगदान आहे, बलिदान आहे. याबाबतचा एक व्हिडिओ महाराष्ट्र दिन 1 मे या शीर्षकाखाली इथे उपलब्ध आहे. तो आपण जरूर ऐका अशी आपली विनंती मी आपल्याला करतो आहे. मित्रांनो, राजकीय लोक कशाही प्रकारच्या वेड्यावाकड्या आघाड्या करत असतात आणि सत्ता हस्तगत करणे एवढाच त्यांचा एक उद्देश असतो. परंतु आता हे हिंदी भाषिक काय बोलत आहेत ते त्यांची सुद्धा वाकडी नजर मुंबईवर पडायला लागलेली आहे का, असा अर्थ त्याच्यातनं निघायला लागलेला आहे. आणि भावी काळामध्ये 10-15 वर्षामध्ये काय घडू शकतो याची ही चाहूल आहे. आणि मराठी माणसाने आता जागृत आणि सजग राहण्याची खूप मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे. असं होऊ शकतं की मराठी माणसाच्या विरुद्ध आणि मराठी भाषिकांच्या विरुद्ध मुंबई परिसर, नवी मुंबई परिसर आणि ह्या ज्या 5-6 महानगरपालिका आहेत या क्षेत्रातले हे इतर भाषिक जे लोक आहेत, मराठी सोडून इतर भाषिक जे लोक आहेत, मराठी विरुद्ध हे सगळे एकत्र येऊ शकतात आणि आव्हान देऊ शकतात. अशा प्रकारची कुठेतरी आता ही चाहूल लागलेली आहे. त्यामुळे आता सावध राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, मला जे सुचलं वाटलं ते मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जरूर पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.